नमस्कार, मी गायत्री. तर आम्ही कॅल्गरीमध्ये आलो होतो. कॅल्गरी एक शहर आहे जे खूप प्रसिद्ध आहे. आपल्या भारतात कसं आपल्याला अशा मेन सिटीजची नावं माहिती असतात, पण ते कोणत्या राज्यात आहे ते नसतं माहिती कधी-कधी. तर हैदराबाद, बंगलोर, मुंबई, दिल्ली या कशा मेन सिटीज आहेत, तशीच कॅनडामध्ये पण ही कॅल्गरी अशीच एक सिटी आहे जी खूप प्रसिद्ध आहे आणि ही अल्बर्टा प्रोव्हिन्समध्ये येते. अल्बर्टाचं कॅपिटल एडमॉन्टन आहे, पण कॅल्गरी त्याच्याच शेजारचं एक शहर आहे आणि हे सुद्धा खूप मोठं आहे. आम्ही काही दिवसांसाठी इथं आलो आहे आणि आमची सिटी खूपच छोटी आहे, पण कॅल्गरी हे एक मोठं शहर आहे आणि त्यातलं हे डाऊनटाऊन. इतकं छान परिसर होता इथला. आत्ता इथं सगळी लोक चालत आहेत कारण इथं गाड्या नाही येऊ शकत. हे फक्त चालणाऱ्या लोकांसाठीच बनवलेलं आहे आणि तिथं इतकं डेकोरेशन केलं. इथं खूप लोक फोटो काढत असतात आणि याच लेनमध्ये आम्हाला एक शॉपिंग सेंटर भेटलं. त्याचं नाव होतं कोर शॉपिंग सेंटरमध्ये आलो. वरती फूड कोर्ट पण होता. आपल्या इथं जसे मॉल असतात तसेच होते, पण हे अजून आधुनिक मॉल होते. तर हे लाईव्ह किचन होतं. इथं आम्ही शॉर्मा घेतला आणि हे तुम्ही बघू शकता, हे ग्राउंड फ्लोअरवर नाही आहे, एका मॉलच्या 4थ्या फ्लोअरवरती हे पूर्ण असं त्यांनी गार्डन बनवलं होतं आणि मध्ये पाण्याचे छोटे छोटे पूल पण होते. त्यामध्ये मासे पण होते आणि कारंजा पण होत्या. मॉलच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायसाठी असा काचेचा ब्रिज पण होता. त्यावरून पूर्ण खालचं फील येत होता. असं वाटत होतं ती काच तुटल. चालायला भीती वाटत होती, तरी पण चाललो त्याच्यावरून आणि पूर्ण मॉल दिसत होता. सगळे फ्लोअर्स दिसत होते त्या मॉलमधले. 4था मजला असून सुद्धा या पूर्ण मजल्यावर सगळीकडं झाडं होती आणि ती नकली नव्हती, ती असली झाडं होती. त्याच्यावरती लिहिलं पण होतं की ही जिवंत झाडं आहेत म्हणून. आणि जास्त पोल्युशनच्या ठिकाणी अशी झाडं असणं गरजेचंच आहे. आपल्या इथल्या मॉल्सनी सुद्धा इथून इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे आणि अशीच झाडं मॉल्समध्ये सुद्धा लावली पाहिजे, कारण त्याच्याच आजूबाजूला कितीतरी पोल्युशन होत असतं. आता इथं असाच एक पूल आहे पाण्याचा आणि त्यांनी तिथं लिहिलं आहे की नो कॉईन्स, कारण इथल्या काही लोकांना सवय असते की पाणी दिसल्यानंतर त्याच्यामध्ये कॉईन्स टाकतात आणि इच्छा मागतात. मग ते कोणतं पण पूल का असेल. आपल्या इथल्या गार्डनसारखं इथं पण मॉलमध्येच त्यांनी अशा घसरगुंड्या, झोका, बरेचशी खेळणी मुलांसाठी पार्क टाईप बनवलं होतं आणि तिथले पॅरेंट्स बसले होते खुर्च्यांवर आणि मुलं निवांत खेळत होती. हे झालं डाऊनटाऊनमधलं. आता कॅल्गरी शहराच्या दक्षिण भागात म्हणजेच साऊथमध्ये आम्हाला एक हेरिटेज पार्क म्हणून पार्क भेटलं आणि त्या पार्कमध्ये गॅसोलिन ॲले नावाचं म्युझियम होतं. त्यात सगळ्या 19व्या शतकातल्या कार्स होत्या आणि गॅस स्टेशनसुद्धा होते. त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. आणि आवडला तर लाईक करा. आता मार्च चालू झाला आहे, म्हणजेच समर लवकरच येणार आहे आणि लोक अशा बाईक्सवर फिरायला लागलीत, कारण विंटरमध्ये कोणच बाईक्सवर फिरत नाही, सगळे 4 व्हीलरमध्येच फिरतात. म्हणून मला वाटायचं की इथं लोक फक्त कारच चालवतात, पण आता काही लोक चालवायला लागलेत बाईक. म्हणजेच त्यांच्याकडं बाईकसुद्धा असतात, पण ते फक्त समरमध्येच बाहेर काढतात आणि विंटरमध्ये सगळे कार्समध्येच फिरत असतात. कॅल्गरीमध्ये बरेच रेस्टॉरंट्स, कॅफेज आणि मोठमोठे स्टोर्स आहेत. कॅल्गरीमध्ये हॉटेल्स, ऑफिसेस, मॉल्स पेक्षा खूप महत्त्व असलेल्या काही गोष्टी म्हणजे त्यांचे सुंदर पार्क्स आणि नदीकिनाऱ्याचे रस्ते. इथं एवढी शांतता असती, तुम्ही नाईट वॉक पण चांगलीच घेऊ शकता. हे कॅल्गरी टॉवर आहे. इथून पूर्ण कॅल्गरी शहर दिसतं. वरती स्काय 360 म्हणून एक हॉटेल आहे आणि तिथून पूर्ण 360 डिग्रीमध्ये हे सिटी बघू शकता. हे हॉटेल फिरतं आहे.
या रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर तुम्हाला वाटणार पण नाही की ते फिरतंय, पण ते फिरत असतं. शेवटची गोष्ट बघितली ती म्हणजे ही स्ट्रीट रेल्वे, जी रोडवर असती पण खाली त्याला रेल्स असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.